हॅलो स्टुडंट्स, आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघणार आहोत फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं फॉर द गिवन मॅग्नेटिक मटेरियल फाइंड द हिस्टेरेसिस लूप पार्ट 2. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हिस्टेरेसिस लूप म्हणजे तुमचा BH कर्व जो प्रॉपर इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये जो BH कर्व येतो तुमचा प्रॉपर, तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे बाय युजिंग दिस इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टमीटर ॲमीटर याच्यातून काय करायचं आपल्याला एकदा करंट इन्क्रीज करून तुम्हाला व्होल्टेज इन्क्रीज करून तुम्हाला करंटच्या रिडिंग घ्यायचे आहे आणि एकदा व्होल्टेज डिक्रीज करून तुम्हाला त्या करंटच्या रिडिंग घ्यायच्या आहे. त्यानुसार आपण काय करणार आहोत, BH कर्व तुमचा ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी लागणारे पहिले इन्स्ट्रुमेंट बघूया. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण घेतलेला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर फॉर द सप्लाय. आपण AC सप्लायसाठी ऑटो ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. नंतर मी इथे AC ॲमीटर यूज केलेला आहे. ओके, तो AC ॲमीटर 1 अँपियरचा आहे. नंतर मी इथे व्होल्टमीटर यूज केला आहे. व्होल्टमीटरची रेंज मी 150 ठेवलेली आहे. नंतर इथे आहे तुमची चोक कॉईल. ओके, आता आपण त्याची सर्किट डायग्राम बघूया. आता ही सर्किट डायग्राम आहे तुमची हिस्टेरेसिस लूपसाठी. तर ही कशी तुमची इथे तुमचा सिंगल फेज AC सप्लाय दिला आहे, तो आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू देणार आहोत. आणि त्याचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो जातो आहे तुमच्या ॲमीटरच्या कॉमनला. ओके, आणि ॲमीटरची जी रेंज आपण सिलेक्ट केलेली आहे 1 अँपियर, ती कुठे जाते तुमच्या चोक कॉईलला. तुम्ही चोक कॉईलला किंवा व्होल्टमीटरला ती कनेक्ट करू शकताय व्होल्टमीटरच्या कॉमनला. ओके, आणि जो चोक कॉईलच्या अक्रॉसमध्ये आपण काय केलं आहे, इथे व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे. आणि चोक कॉईलची जी न्यूट्रल पॉईंट आहे ते कुठे चालली, तुमच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला चालली आहे. ओके, तर इथे आपण काय करणार आहोत, आपल्या BH कर्वसाठी म्हणजे हिस्टेरेसिस लूपसाठी आपण काय करणार आहोत, रिडिंग घेणार आहोत. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की B म्हणजे काय तुमची फ्लक्स डेन्सिटी आणि H म्हणजे तुमची मॅग्नेटायझिंग फोर्स. ओके, त्यानुसार आपण हिस्टेरेसिस लूप काय करणार आहोत, प्लॉट करणार आहोत. आता आपण त्यासाठी कनेक्शन्स बघूया. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कनेक्शन आता मी तुम्हाला सांगते की सर्किट डायग्राम मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की जो फेज असणार आहे म्हणजे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा फेज असणार आहे तो कुठे चाललाय, तुमच्या ॲमीटरच्या कॉमनला चाललाय. ओके, आणि ॲमीटरची जी रेंज आपण सिलेक्ट करणार आहोत ती मी कुठे दिली आहे, चोक कॉईलच्या फेजला दिली आहे. ओके, किंवा तुम्ही व्होल्टमीटरच्या कॉमनला सुद्धा कनेक्ट करू शकताय. आणि आता हे जे व्होल्टमीटरची रेंज दिसती, ओके, म्हणजे कॉमन हा कॉमन पॉईंट कुठे चालला आहे, तुमच्या चोक कॉईलच्या फेजला चालला आहे. आणि जी रेंज सिलेक्ट केली आहे आपण 150ची, ती कुठे चालली आहे, तुमच्या चोक कॉईलच्या न्यूट्रलला चालली आहे. ओके, आणि सर्किट कंप्लीट करण्यासाठी चोक कॉईलची जी न्यूट्रल आहे ती कुठे देतो आपण, ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या न्यूट्रलला देत आहे. ओके, हे झाले तुमचे कनेक्शन. आता आपण त्याच्या रिडिंग घेऊया. रिडिंग घेण्याआधी आता आपण पहिले ऑब्झर्वेशन टेबल बघूया. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय तुमचं व्होल्टेज इन्क्रीजिंग, करंट इन्क्रीजिंग, व्होल्टेज डिक्रीजिंग अँड करंट डिक्रीजिंग ह्या ऑर्डरमध्ये घ्यायचे आहे आपल्याला. तर मी 4 तुमच्या रिडिंग्स घेणार आहेत. एकदा व्होल्टेज इन्क्रीज करून करंटच्या व्हॅल्यू नोट करणार आहे मी. नंतर एकदा व्होल्टेज डिक्रीज करून करंटच्या व्हॅल्यू मी नोट करणार आहे. त्यानुसार आपण काय करणार आहोत, BH कर्व म्हणजे आपला हिस्टेरेसिस लूप आपण प्लॉट करणार आहोत. तर आता आपण रिडिंग घेऊया. आता आपण स्विच ऑन करूया. आता ऑटो ट्रान्सफॉर्मरची रेंज आपण पहिले देऊया. तिकडे बघू शकतो आपण, पहिले आपण 20 ला देऊ. ओके, आली आहे 20. ओके, तर आता आपण करंट मेजर पहिले आपण इथे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये 20 घेऊया व्होल्टेज. आणि आता आपण करंट मेजर करूया. त्याचं करंट येत आहे तुमचा 0.55. ओके, तर मग करंट आलाय तुमचा 0.55. आता आपण परत इन्क्रीज करूया 30. ओके, 30 आलाय तुमचा करंट, तुम्ही बघू शकताय 30 ला तुमचा करंट येत आहे 0.92. तर मग 0.92. ओके, आता आपण करंट परत व्होल्टेज इन्क्रीज करूया म्हणजे 40 घेऊया. आता आपण व्होल्टेज 40 घेतलं होतं, तर आपण आता करंट बघूया. तर करंट येत आहे तुमचा 0.93. ओके, तर आपण 93 घेऊया. परत आपण आता व्होल्टेज 50 ला इन्क्रीज करूया. हा, तर तुमचं करंट येत आहे 0.95. ओके, आता ह्या इन्क्रीजिंग साठी झाल्या. आता आपण डिक्रीजिंग साठी परत घेऊया. आता आपण इन्क्रीजिंग केलं होतं, आता आपण डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये करूया. तर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये पहिले काय करणार आहे आपण, पहिले इन्क्रीज करून घेऊया व्होल्टेज. आता व्होल्टेज पहिले आपण घेतला आहे, तुम्ही बघू शकताय 50. ओके,
आता तुम्ही इथे बघू शकताय की 50 साठी किती येते तुमचं 0.98. मग आता आपण ते रिडिंग लिहून घेऊया. ओके आता तुमचं व्होल्टेज किती येत होतं 50. ओके तर त्याची रिडिंग येते तुमची 0.99. आता आपण काय करूया 55 घेऊया. आता इथं बघू शकताय की व्होल्टेज आपण किती घेतलंय 55. आता आपण करंट नोट करू. तर 55 ला तुमचं करंट येत आहे 0.91. तो आपण आता नोट डाऊन करून घेऊया. ओके आता आपण इथं करंट नोट डाऊन केला आहे. व्होल्टेज घेतलं 55 आणि करंट आला तुमचा 0.91. ओके आता आपण काय करूया 45 घेऊया. आता मी इथे व्होल्टेज इन्क्रीज करत आहे. ओके आता तुमचं व्होल्टेज 45 घेतलं आहे. तर आपण आता करंट मेजर करूया. तर इथे करंट बघू शकताय करंट आला आहे तुमचा 0.90. आता आपण तो लिहून आता बघा आपण इथे 45 घेतलाय तर करंट 0.90 आलाय तुमचा. आता आपण करंट व्होल्टेज अजून डिक्रीज करूया. तर व्होल्टेज आता आपण घेऊया 35. ओके तर आता आपण तो डिक्रीज. ओके तर बघू शकताय की आपण करंट आता व्होल्टेज घेतला आहे 35. आता आपण करंटचं मेजर करूया. ओके तर करंट तुम्ही बघू शकताय करंट आला आहे तुमचं 0.89. तो आपण नोट डाऊन करून घेऊया. ओके आता अशा प्रकारे तुमच्या रिडिंग आल्या आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. तर आता आपण त्याचा जो हिस्टेरिसिस लूप आहे तो प्लॉट करूया. सो आता आपण रिडिंग घेतल्या होत्या. आता त्यानुसार आपण काय करणार आहोत कर्व ड्रॉ करणार आहोत. तर मी इथे कर्व ड्रॉ केलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय की आपल्याला काय करायचं आहे आपण एकदा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये रिडिंग घेतलेले आहे. ओके तर मग त्यासाठी इथं आपण एक्स एक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 अँपियर आणि 1 सेंटीमीटर वाय एक्सिसला 10 व्होल्ट दिलेला आहे. त्यानुसार मी इथे रिडिंग घेतलेली आहे. आता वाय एक्सिसला मी काय केलंय व्होल्टेज घेतला आहे आणि एक्स एक्सिसला करंट घेतला आहे. त्यानुसार हा तुमचा बीएच कर्व ड्रॉ झाला आहे म्हणजे पॉईंटनुसार. म्हणजे आता 20 व्होल्टला किती घेतलं होतं आपण 55. मग त्याच्यानुसार ह्या ज्या रिडिंग आहे त्या घेतलेल्या आहे आणि तुमचा हा बीएच कर्व ऑलमोस्ट असा ड्रॉ होत नाही बीएच कर्व बिकॉज सम डिस्टर्बन्स पण ऑलमोस्ट अशीच तुमची बीएच कर्व सारखी ती लाईन येऊन जाते. ओके तर ही तुमचं बीएच कर्वचं प्रॅक्टिकल झालेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.